आपण नेहमीच म्हणतो की आयुर्वेदानुसार ऋतुचर्या ही पालन केलेली पाहिजे. पण आजकाल सीझन असे कुठले ऋतू स्पेसिफिक उरलेलेच नाहीत. कधीही पाऊस पडतो, कधीही थंडी पडते. आपण नेमकी कुठली ऋतुचर्या पाळायची आणि सीझन जेव्हा आपल्याला कळतच नसतं की काय चालू आहे, त्या कुठल्या सीझनची ऋतुचर्या पाळणं हे सगळ्यात बेस्ट असतं. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर ऋतुचर्या ह्या कशा डिझाईन केल्यात ह्याच्यामागचं आपण थोडंसं जाणून घेतलं तर आपल्याला यातलं उत्तर कळतं. आदान काळ आणि विसर्ग काळ असे 2 काळ 6-6 महिन्याचे आयुर्वेदाने सांगितले आहेत. त्यात विसर्ग काळ जो असतो तो थंडीचा मुख्यतः असतो आणि त्याच्या शरीराची ताकदही वाढत असते. आणि आदान काळ म्हणजे गरमी आणि पावसाळ्याचा काळ, ज्याच्यात शरीराची ताकद कमी होत असते. आता जेव्हा मिक्स्ड ऋतू असतात किंवा 2 ऋतूंच्या मधला सीझन असतो किंवा अनिश्चित ऋतू असतो, तेव्हा त्यातला जो कमी ताकदीचा ऋतू सांगितला, म्हणजे आता हिवाळ्यात जर पाऊस पडत असेल तर आपण पावसाळा हा कमी बलाचा म्हणजे कमी ताकदीचा ऋतू असल्यामुळे शारीरिकदृष्ट्या पावसाळ्याचं रुटीन जे असतं ते फॉलो करायचं असतं. कधीही अचानक गरमी पडली, जेव्हा गरमी पडायला नाही पाहिजे, तेव्हा आपण गरमीचं रुटीन फॉलो करायचं असतं. त्यामुळे कायम पावसाळ्याचं रुटीन किंवा ग्रीष्म ऋतूत सांगितलेलं रुटीन हे आलटून पालटून फॉलो करणं हे अशा ऋतुसंधी काळात आपण चालू ठेवायचं. म्हणजे काय करायचं तर हलका आहार घेणं, झोप व्यवस्थित घेणं आणि हलका व्यायाम करणं, ज्याच्याने आपल्या शरीराचं बल हे कमी होणार नाही. कारण जेवढे ऋतू मिक्स असतात तेवढं शरीराचं बल कमी होत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्या अग्नीचं रक्षण आणि बलाचं रक्षण हे आयुर्वेदाने सांगितले. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.